बघा की मगाशी आपण मेटल्सबद्दल मध्ये फ्री चार्जेस आणि बाउंड चार्जेस ह्यांच्याबद्दल एक्सप्लेन केलो का नाही? हो का नाही? मला परत एकदा रिपीट करा. व्हॉट इज मीन बाय फ्री चार्जेस आणि व्हॉट इज मीन बाय बाउंड चार्जेस? शॉर्टमध्ये सांगा. ह्या सगळ्या गोष्टी मी लिहून देणार नाही, परत एकदा लिहिणार नाही ह्याच्यामध्ये. ओके. मेटलमध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स, कुठले इलेक्ट्रॉन्स? व्हॅलन्स ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स मला काढायचं असेल तर मला जास्त एनर्जी लागते का? वर्कडन जास्त करावं लागतं आहे का? ते स्वतःच जा म्हणतात ते इलेक्ट्रॉन. त्यामुळेच आणि जरी काही जरी झालं नसलं तरी पण कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन इकडे तिकडे फिरतच असतात माहिती आहे का? तर ते जे फिरणारे इलेक्ट्रॉन ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. काय लागलं की नाही? करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सुरुवातीला मी कंडक्टर काढलं होतं, आतमध्ये इलेक्ट्रॉन इकडं तिकडं दाखवलं होतं, लक्षात आहे? तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे ऑलरेडी फिरायलाच तयार झालेले असतात. म्हणजे थोडं तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलात की इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला चालू होते. तर अशा इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो? फ्री इलेक्ट्रॉन्स. पण इन्सुलेटरमध्ये व्हॅलन्स ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स हे टाईटली बाउंड असतात. कळायला लागलं? नॉर्मली तर ते फिरत नसतात. तुम्ही बाहेरनं व्होल्टेज जरी सप्लाय केला तरी पण ते फिरत नाहीत. कळायला लागलं? तर अशा चार्जेसला द चार्जेस विच इज बाउंडेड टू द न्यूक्लियस अँड टू रिमूव्ह दीज चार्जेस वी रिक्वायर एनॉर्मस अमाऊंट ऑफ एनर्जी. पण ते अप्रोप्रिएट नाही आहे, हो का नाही? तेवढं आपण एनर्जी सप्लाय करू शकत नाही. त्या एका गोष्टीमुळे ह्या चार्जेसला आपण काय म्हणतो? बाउंड चार्जेस. समजायला लागलं? पुढचं काय? कन्सेप्ट ऑफ पोलरायझेशन. कन्सेप्ट ऑफ आता पोलरायझेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. समजा माझ्यापाशी एक डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे. कोणतं मटेरियल आहे सांगा लवकर चला. आता डायइलेक्ट्रिक म्हणजे काय? इन्सुलेटिंग मटेरियल. डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे काय? इन्सुलेटिंग मटेरियलमधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होती का? काय लागलं? इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही, पण चार्जेस डिस्प्लेस होऊ शकतात. समजायला लागलं? आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, मी ह्याला तोडू शकतो का? नाही. हो तर तोडून दाखवा. हाताने तोडू शकतो का? पण मी ह्याला बेंड करू शकतो का नाही? फरक कळायला लागलाय? मी इथं तसंच आहे माहिती आहे का? मी चार्जेसला बाहेर काढू शकतो का? नाही बाहेर काढू शकत, पण त्याला लांब तर नेऊ शकतो, हो का? मग समजा माझ्यापाशी एक डायइलेक्ट्रिक आहे. तर काय होतं आहे की मी ह्याचं पॉझिटिव्ह चार्ज वेगळ्या ठिकाणी नेऊ शकतो. म्हणजे तुमचं हे जे मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज इथं कुठं आहे? सेंटरला आहे. मग सेंटरला आहे का? मग इकडची साईड तुमची निगेटिव्ह झाली की नाही? काय लागलं आहे? मग मला सांगा, इथं टू इक्वल आणि अपोजिट पोल्स आर सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स, सो दॅट विल क्रिएट द डायपोल. मग असं डायपोल क्रिएट करण्याच्या प्रोसिजरला पोलरायझेशन म्हणायचं. कळायला लागलं आहे? परत एकदा पहिल्यापासून मला रिपीट सांगा लवकर चला. माझ्यापाशी कोण आहे सांगा लवकर चला? एक डायइलेक्ट्रिक मॉलिक्यूल आहे. हे कोणतं मॉलिक्यूल आहे सांगा लवकर चला? हां, डायइलेक्ट्रिक म्हणजे काय? इन्सुलेटर. ओके. हे डायइलेक्ट्रिक मॉलिक्यूल. आता सगळ्या इन्सुलेटरला डायइलेक्ट्रिक म्हणत नाहीत ना. जे इन्सुलेटर इलेक्ट्रिक फील्डला रिस्पॉन्स देतात त्यांनाच मी डायइलेक्ट्रिक म्हणतो. समजायला लागलं? आता प्लास्टिक हे इन्सुलेटर आहे पण डायइलेक्ट्रिक नाही का? कारण ते इलेक्ट्रिक फील्डला रिस्पॉन्स देत नाही. समजलं? ओके. आता मी परत सांगतो. मग मी ह्याला जेव्हा इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवणार, कुठं ठेवणार? मग इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवणार. ही इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. मग इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर ना पॉझिटिव्ह चार्जेस इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेस होतात आणि निगेटिव्ह चार्जेस इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये डिस्प्लेस होतात. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही चार्जेस लांब लांब गेले का नाही? मग त्या एका गोष्टीमुळे मी असं म्हणू शकतो, टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स विच क्रिएट्स द डायपोल. मग आपण हे डायपोल क्रिएट होणे त्यांना त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? पोलरायझेशन. समजायला लागलं? आता कसं असतं माहिती आहे का? काही डायइलेक्ट्रिक जे असतात ह्या पद्धतीचे असतात.
ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वेगळं निगेटिव्ह वेगळं आहे का? नाही ना. मग अशा डायइलेक्ट्रिक्सला आपण काय म्हणायचं? नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स. अशा डायइलेक्ट्रिक्सला आपण काय म्हणायचं सांगा लवकर चला? नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स. सोपं आहे. काही डायइलेक्ट्रिक्सला इलेक्ट्रिक फील्डची गरजच नाही, ते ऑलरेडी डायपोल क्रिएट केलेले असतात. मग अशांना काय म्हणायला पाहिजे? पोलार. समजायला लागलं? मला परत एकदा सांगा. काही परत एकदा रिपीट करतो, नीट लक्षात घ्या. हे कोणते आहेत? नॉन पोलार आहेत ना. मी इलेक्ट्रिक फील्ड दिल्यानंतर ना कसं दिसायला चालू होतं? पोलारसारखं दिसायला चालू होतात ना. पण कधी? इलेक्ट्रिक फील्ड दिल्यानंतर ना. पण काही डायइलेक्ट्रिक्स आहेत ना, इलेक्ट्रिक फील्ड न देता सुद्धा ह्याच कंडिशनमध्ये असतात. काय म्हणलो? इलेक्ट्रिक फील्ड न देता. काही असलेत ना, आता मी असल्यांना कन्वर्ट केलो. काही कसे असतात? इलेक्ट्रिक फील्ड न देता सुद्धा तसंच असतात. समजायला लागलं आहे? ह्याचं थोडं डिटेलमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये. मग जे ऑलरेडी डिस्प्लेस्ड आहेत, ऑलरेडी ज्यांच्यामध्ये डायपोल आहे, अशांना काय म्हणायचं? पोलार डायइलेक्ट्रिक्स. पोल ऑलरेडी तयार झाले की नाही, डायपोल तयार झाले, त्यामुळे ह्यांना काय म्हणणार मी? पोलार. आणि ह्यांना काय म्हणणार? नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स. समजायला लागलं? आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझ्यापाशी डायपोल मुमेंट किती म्हणलं तर त्याला पी बार म्हणतो. समजायला लागलं? ही डायपोल मुवमेंट कोणाची आहे? नॉर्मल डायपोल मुवमेंट आहे का त्या डायइलेक्ट्रिकची डायपोल मुवमेंट? परत एकदा रिपीट करा. कोणाची डायपोल मुवमेंट? सो डायपोल मुवमेंट ऑफ डायइलेक्ट्रिक इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तुम्ही बाहेरनं केवढं इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करायला लागलात, त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल. जर मी ह्याला काढलो आणि एक कॉन्स्टंट घेतलो, तर त्या कॉन्स्टंटला हे म्हणायचं, हे एक्स आहे का? नाही. कळायला लागलं आहे? तर ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला काय म्हणतो? चाय. जसं फाय आहे त्याच पद्धतीने ह्याला काय म्हणतो आपण? चाय. हे एक्स काढायचं का? हे काढताना कसं काढणार सांगा लवकर चला? एक्सला सुरुवातीला असं लांब बरं न्यायचं, मग नंतर एवढं पण लांब लिहू नका. ओके, समजलं? आणि ह्याला काय म्हणतो माहिती आहे का? हे जे नवीन कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंट सिम्बॉलचं नाव चाय, पण ॲक्च्युअली त्या कॉन्स्टंटला काय म्हणतो? ससेप्टिबिलिटी. काय म्हणतो सांगा लवकर त्याला? ससेप्टिबिलिटी. समजायला लागलं? आता फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलो, हे वाचा बघू काय? 10 न्यूटन म्हणता ना, का त्याला 10 N म्हणता? एन सिम्बॉलचं नाव आहे, हो का नाही? पण ॲक्च्युअलमध्ये त्या सिम्बॉलला मी फोर्समध्ये जेव्हा कन्सिडर करतो ते न्यूटन झालं होतं. तसं ह्या सिम्बॉलचं नाव काय? चाय. पण ह्याच्या प्रॉपर्टीनुसार मी त्याला काय म्हणणार? ससेप्टिबिलिटी. समजलं? ओके. बघा, जेव्हा कॅपॅसिटर्स आता सध्याला आपण कसं कनेक्ट केलं लोअर, कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये? जेव्हा आपण पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट करतो, मगाशी सारखेच आपल्याला काही गोष्टी समजतील. ओके, समजा माझ्यापाशी पॅरलल कॉम्बिनेशन मी कधी म्हणायला पाहिजे? आपल्या कॅपॅसिटर्सला टोटल किती टर्मिनल्स असतात? 2 टर्मिनल्स असतात ना, इकडचं एक, इकडचं एक टर्मिनल. ओके, तर हे 2 टर्मिनल हे तिघच्या तिघं जॉईन व्हायला पाहिजे. समजायला लागलं? म्हणजे काय? ह्याचे 2 ह्याच्या 2ला जॉईन व्हायला पाहिजे, मगच हे दोघं पॅरलल, हो का नाही? ज्या पद्धतीने ह्याचे 2 ह्याच्या 2ला जॉईन झालेत, त्याच पद्धतीने ह्याचे 2 ह्याच्या 2ला पण जॉईन झालेत की नाही? त्या एका गोष्टीमुळे तिघं लोक एकमेकांना कसे ते पॅरलल आहेत. आता कॅपॅसिटर्सला C1, C2 आणि C3 हे त्यांचे कॅपॅसिटी आहेत. ओके, त्यानंतर ना आपण ह्या कॅपॅसिटर्सच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे, तर त्या व्होल्टेजला V समजू. V एवढं व्होल्टेज आहे. आता मला सांगा की अज्युम करा की माझ्यापाशी हे पॉईंट A आणि हे पॉईंट B आहे.
आता हे पॉईंट इथंच आहे, कारण दोन्ही सेमच आहेत ना, कारण वायर आहे आतमध्ये. त्या एका गोष्ट वायरवर कुठं पण घेतलं तरी आन्सर तुम्हाला तेच येणार. प्रत्येक ह्या कॅपॅसिटरला जेवढं व्होल्टेज चाललंय ह्याला सुद्धा तेवढंच आहे, ह्याला सुद्धा तेवढंच आहे, हो का नाही? कारण हे कॅपॅसिटर C1 कोणाच्या अक्रॉस जोडलेलं आहे? ए बीचा. वाटलं सर ए आणि बी इथं काढू का? ओके, हे वायर ए बी म्हणजे हे कॅपॅसिटर ए बीला जोडलेलं आहे, हे कॅपॅसिटर सुद्धा ए बीला जोडलेलं आहे, हे कॅपॅसिटर सुद्धा ए बीलाच जोडलेलं आहे. समजायला लागलंय? त्यामुळं ए बीच्या अक्रॉस पोटेन्शियल व्ही आहे, हे पोटेन्शियल ह्याला जेवढं भेटतंय ह्याला पण तेवढंच भेटतंय, ह्याला पण तेवढंच भेटतंय. म्हणजे कधी पण काय लक्षात ठेवणार, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये व्होल्टेज रिमेन सेम, हो का? कळायला लागलं? आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही मला सांगा, इथनं आय एवढी करंट जाईल की नाही? एक तर आय एवढी करंट जाईल किंवा चार्जेस जातील, हो का? ॲक्च्युअलमध्ये कसं असतंय, चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन उलट्या येतात करंटच्या डायरेक्शनच्या. समजायला लागलंय? परत एकदा रिपीट करा. करंटच्या डायरेक्शनच्या उलट डायरेक्शनमध्ये हे चार्जेस असते. कळायला लागलंय? मग मला तुम्ही सांगा लवकर, लक्ष द्या सांगा. मी काय म्हणतो, इथनं करंट इकडं जात असताना वर I1 एवढी जाईल, इकडं I2 एवढी जाईल, इकडं. मग व्हॅल्यूज ऑफ करंट सेम आहेत का वेगळे आहेत? लवकर रिपीट करा. करंटच्या व्हॅल्यू सेम आहेत का वेगळे आहेत? मग मगाशी करंटची व्हॅल्यू सेम असल्यामुळं मला चार्जेस सेम भेटले होते, हो का नाही? मग आता करंटची व्हॅल्यू वेगळी असेल तर चार्जेससुद्धा का मला काय भेटेल? वेगवेगळे भेटतील, हो का नाही? मग मला सांगा, इन पॅरलल कॉम्बिनेशन सांगा लवकर चला. गेल्या वेळेला व्होल्टेज डिवाइड होत होतं, ह्या ठिकाणी कोण डिवाइड होईल? करंट डिवाइड्स. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा पॅरलल कॉम्बिनेशन असतं, करंट डिवाइड झाल्यामुळं चार्जेससुद्धा काय होतं सांगा लवकर चला? कॉन्स्टंट राहतील का प्रत्येक कॅपॅसिटरवर वेगवेगळे येतील? लवकर अरे सांगा की लवकर, दरिद्रीसारखं बसू नका. करंट वेगवेगळे आहे की नाही, मग चार्जेस पण काय होतात? सांगा लवकर चला. मग काय म्हणू दे इथं? चार्जेस ऑन कॅपॅसिटर आर डिफरंट, हो का? आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे कॉम्बिनेशन कशासाठी वापरतात? एनर्जी जास्त स्टोअर करण्यासाठी. हे कॉम्बिनेशन कशासाठी? हां, दिस कॉम्बिनेशन म्हणजे दिस म्हणजे कोणतं झालं? पॅरलल कॉम्बिनेशन इज यूज्ड टू स्टोअर कसं? मोर एनर्जी, एनर्जी जास्त स्टोअर करण्यासाठी. समजायला लागलं? आता मी काय म्हणतो, तुम्ही केवढे चार्जेस द्यायला लागलात? क्यू एवढे. मग क्यू एवढे चार्जेस तुम्ही जर दिलात तर त्या क्यूच्या थोडे चार्जेस पहिल्या कॅपॅसिटरवर जमा होतील, थोडे चार्जेस दुसऱ्या कॅपॅसिटरवर जमा होतील आणि शिल्लक राहिलेले चार्जेस तिसऱ्या कॅपॅसिटरवर जमा होतील, हो का नाही? कळायला लागलंय? आता मला परत एकदा पुढं सांगा लवकर चला. माझ्यापाशी मगाशीच फॉर्म्युला कोणतं आहे? लवकर काय होतं? वी हॅव क्यू इक्वल टू सी व्ही, हो का? क्यू इक्वल टू सी व्ही होतं. मला परत एकदा रिपीट करा. जेव्हा पॅरलल कॉम्बिनेशन म्हणतो तेव्हा तुम्ही दिलेले चार्जेस पहिल्या कॅपॅसिटरवर Q1 एवढे ॲड झाले, दुसऱ्यावर Q2 एवढे ॲड झाले, तिसऱ्यावर Q3 एवढे ॲड झाले. मग मला परत एकदा रिपीट करा. क्यूचा फॉर्म्युला काय? सी व्ही. मी तात्पुरतं सगळीकडं सी व्ही सी व्ही सी व्ही लिहित जातो. समजायला लागलं? दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये असल्यामुळं इथं सीला मी इथं सी पी म्हणू दे. कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू सेम आहे का वेगळी आहे?
वेगवेगळे कॅपॅसिटर असल्यामुळं सीच्या व्हॅल्यूसुद्धा वेगवेगळ्या असतील ना. ह्या वेगळ्या झाल्या. कोण कॉन्स्टंट होतं? व्ही कॉन्स्टंट आहे की नाही, कारण सगळ्यांना व्होल्टेज तर तेवढेच मिळायला लागलं आहे. मग कॉमन कोण निघेल ह्याच्यामधनं? व्ही कॉमन निघेल की नाही. व्ही कॉमन निघेल तर आतमध्ये कोण शिल्लक राहतं? C1 प्लस C2 प्लस इकडचं व्ही कॅन्सल. शिल्लक काय राहिलं? CP इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस. समजायला लागलं आहे? मग मी आता ॲक्च्युअलमध्ये इथंच आपलं संपलं की नाही. देन द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सांगा पॅरलल कॅपॅसिटर्स इज गिवन बाय हेच. ओके, मग इथंच लिहू का मी? दिस इज सांगा काय म्हणायला पाहिजे? पॅरलल कॅपॅसिटन्स. पॅरलल कॅपॅसिटन्स, अरे पॅरलल हे टोटल झालं की नाही. पॅरलल कॅपॅसिटन्स इज गिवन. समजायला लागलं? दिस इज द पॅरलल कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. हो का? इज गिवन बाय म्हणून आपण शेवटचं फॉर्म्युला मगाशी इथं लिहिलं होतं. आता हेच शेवटचं फॉर्म्युला आपला. कळायला लागलं? बरं, मग आपण काय काम करणार आहे तर सध्याला वेगवेगळे केसेस बघणार आहे. किती कॅपॅसिटर्स आपण सुरुवातीला पॅरललमध्ये जोडलो? 2 कॅपॅसिटर्स ना. मग 2 कॅपॅसिटर असेल तर फॉर्म्युला काय येईल? CP इज इक्वल टू C1 प्लस. कामच संपलं. हो का? इथं मला सांगा लवकर चला. 3 कॅपॅसिटर आहे ना, मग काय? CP इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. हो का? आता किती कॅपॅसिटर्स आहेत? n नंबर ऑफ कॅपॅसिटर. मग CP इज इक्वल टू मला काय भेटेल? C1 प्लस C2 असं करत 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 CN पर्यंत जायचं आपल्याला. आता सध्याला किती कॅपॅसिटर आहेत? nच आहेत. पण सगळे कॅपॅसिटर इक्वल आहेत ना. मग मला CPची व्हॅल्यू काय मिळेल? C प्लस सांगा C प्लस असं करत 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 C किती n टाइम्स आपण ॲडिशन करतोय. हो का नाही? x प्लस एक्स किती? 2x. म्हणजे x 2 वेळा ॲड केलं तर मला आन्सर काय येतोय? 2x. x 3 वेळा ॲड केलं तर 3x. x n वेळा ॲड केलं तर nx. मग त्या एका गोष्टीमुळं C n वेळा ॲड केलं तर मी काय म्हणायला पाहिजे? n इंटू CP. अरे n इंटू C. आता मला सांगा, जर मी कॅपॅसिटर सिरीजमध्ये जर जोडलो तर कॅपॅसिटरची कॅपॅसिटी वाढती का कमी होती? म्हणजे सर्किटची वाढती. कसं? बाकी तुम्ही एननी मल्टिप्लाय करायला लागलात ना. एननी मल्टिप्लाय केला इन द सेन्स वाढणार, एन टाइम्स होणार. पॅरललमध्ये एननी डिवाइड करत होतो, त्यामुळे काय होत होतं? कमी. उलटं झालं, सॉरी. परत एकदा रिपीट करा. सिरीजमध्ये आपण काय करत होतो? एननी डिवाइड करत होतो. त्या एका गोष्टीमुळे कॅपॅसिटी काय होत होती? कमी. पॅरललमध्ये एननी मल्टिप्लाय करतोय, त्यामुळं कॅपॅसिटी काय होईल? वाढेल. समजलं? मला सांगा लवकर चला काय म्हणू दे. इन पॅरलल कॉम्बिनेशन लवकर टोटल नेट कॅपॅसिटी म्हणू. नेट कॅपॅसिटन्स इन्क्रीजेस. समजलं? सगळ्यात महत्त्वाचं, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कॅपॅसिटर आपण जास्त का वापरतो? इथं एनर्जी स्टोर, जास्त एनर्जी स्टोर करण्यासाठी. समजलं का? एकदा बघून काढा एकदा.